जायचं नाही थोडंसं हेच घेतो दादरचं 12 प्लेयर याचं 12 प्लेयर बोला चलते हिंदी कमेंट्रेटी की ओर। मुकाबला जारी है दादर बनाम कोपर। इन दो टीमों के बीच ये कड़ा मुकाबला यहाँ पे देखने को मिल रहा है। तो किस तरह से मुकाबला होगा ये देखना होगा, क्योंकि अगर दादर टीम की बात की जाए तो बादल और ताया और मंगेश जी जैसे भारी बल्लेबाज है, तो किस तरह से बल्लेबाजी करेंगे इन गेंदबाज के ऊपर देखना होगा। अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद बल्लेबाज को समझ में नहीं आई, लेकिन दिशाहीन गेंद की, इसलिए अंपायर ने इसे बखूबी भापा कि ये गेंद है ना ऑफ स्टंप के काफी बाहर जा रही थी। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का 22वां रूल इनके ऊपर अप्लाई किया जाता है। तो इस तहत एक फिर से एक बार गेंदबाज दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। काफी तेज तर्रार गेंद डाले लेकिन नियंत्रण खो रहे हैं और दिशा भटक रहे। इस दिशा भटकने के कारण अंपायर बखूबी भाप रहे कि ये गेंदबाज काफी ऑफ स्टंप के बाहर डाल रहे हैं। तेज तर्रार गेंदबाज डालने में माहिर ये गेंदबाज आवा, काफी बेहतरीन नेम है आवा। कौन आवा कौन जावा मालूम नहीं, लेकिन ये आवा गेंदबाजी करने वाला है। अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद, यॉर्कर गेंद बल्लेबाज को समझ में नहीं आई। बैट का अंदरूनी किनारा लगा, गेंद गई थोड़ी सी कवर की रीजन में, वहां पे गेंद को उठाएंगे भेजेंगे। तब तक 12 प्लेयर एक जण थांबले, एक जण गाडीत जा। अरे काय प्लेयरची लीड त्याचा प्लेयर मला काय ए कोपरचा 12 प्लेयर नाही का हवा काफी अच्छी तेज तर्रार गेंद कर रहे, जकड़ के रखे दादर के प्लेयर को। जो दो गेंद पहले दो गेंद उन्होंने फेंकी उनका नियंत्रण गया था, लेकिन तीसरे गेंद के ऊपर नियंत्रण प्राप्त किया। उसके बाद अगर आवा फिर से एक बार ताया को गेंद कर रहे थे, ताया को काफी बाउंसर फेंका, घबरा दिया था, घबराहट पैदा कर दी थी ताया के मन में। और इसके तहत 1 रन मिलेगा ताया को और 1 रन से खुद का खाता खोलेंगे और टीम को पहुंचाएंगे 4 रन पर। काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं आवा, पहली बार में इनको देख रहा हूँ। आवा गेंदबाज काफी नाम भी बढ़िया है और उस नाम के हिसाब से काम भी बढ़िया कर रहे हैं। काम अगर अच्छा करोगे दाम भी अच्छा मिलेगा टीम की ओर से। फिर से एक बार आवा, आवा के तरफ से गेंदबाजी हो रही है। अच्छी तेज तर्रार गेंद कान के नीचे से टर करके गेंद गई, अच्छी बाउंसर देखने को मिली आपको आवा के तरफ से और डॉट गेंद की समाप्ति हो रही। अभी तक अगर देखा जाए तो अच्छी तरह से गेंदबाज ने इस बल्लेबाजी को भापा है। इसका अगर नतीजा देखा जाए तो डॉट गेंद लगातार डाले ये आवा कोपर के गेंदबाज है। फिर से एक आवा दौड़ लगाएंगे बल्लेबाज की ओर। अच्छी गेंद सफल करके खेलने की कोशिश थी, कोशिश नाकामयाब बनाई। बैट का लीडिंग एज लगा, गेंद ट्रैवल हो रही है मिड ऑफ के क्षेत्र में, वहां पे फील्डर तैनात थे, वो गेंद को उठाएंगे फेंकेंगे। तब तक 2 रन हासिल कर चुके हैं ताया और मंगेश। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिल रही है मंगेश और ताया के बीच में। स्ट्राइक पर है मंगेश और गेंदबाजी उनको करने वाले आवा। आवा काफी बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं अपने कोपर टीम के लिए। स्ट्राइकर बल्लेबाजी देखा जाए तो बड़ा शॉट खेलने में नाकामयाबी हासिल कर रहे हैं ये दादर के बल्लेबाज, क्योंकि जो उनका स्पीड देखा जाए ना तो बल्ला देखा जाए तो तकनीकी रूप से गेंद के ऊपर आ नहीं रहा है, इसलिए जो चौका और छक्का लगना चाहिए था उसके 2 और 3 रन मिलते हैं। अगर देखा जाए तो मुझे लगता है दादर की तरफ से नसीब ये भी तेज गेंदबाज है, किस तरह से गेंदबाजी करेंगे देखना होगा, क्योंकि अगर रबर बॉल की बात की जाए ना तो तेज तर्रार गेंद जाती है तो उनको एक प्लस पॉइंट है। फिर से एक बार आवा टू ताया, अच्छी गेंद, गेंद को उठाया, बल्ला घुमाया, गेंद चली सीधे तारामंडल की सफर करने के लिए 6 रन के लिए। काफी बढ़िया टाइमिंग और बिगेस्ट 6 इस टूर्नामेंट का ताया के बल्ले से आया हुआ है। ताया ने अभी देखा था ये बल्लेबाज किस तरह से गेंदबाजी कर रहे थे, बखूबी भापा, क्योंकि इसका अगर बॉलिंग का स्पीड देखा तो ज्यादा है, लेकिन उन्होंने टाइमिंग का इस्तेमाल किया।
क्रिकेट में टाइमिंग बहुत जरूरी होती है और टाइमिंग का खेल यहाँ पे ताया ने दिखाया और बिगेस्ट 6 इस टूर्नामेंट का लगाने में कामयाबी हासिल की है ताया ने और बढ़िया पावर उन्होंने जनरेट किया। उस पावर जनरेट करने का नतीजा आपने देखा, काफी बिगेस्ट 6 मारा इस टूर्नामेंट का। रायगढ़ पुलिस में जो है आनंद, उन्होंने 500 रुपये यहाँ पे हमें दिए हैं, तो उनका भी धन्यवाद और आभार मैं व्यक्त करना चाहूँगा। फिर से एक बार नए गेंदबाज के रूप में रूपेश आ चुके हैं। मुझे लगता है हमरापुर विभाग प्रीमियर में वो कप्तान थे किसी टीम के, इनको इसलिए कप्तान बनाया गया था, ऐसे लगता है काफ़ी बढ़िया गेंद डाली, फास्टेस्ट डिलीवरी कर रहे हैं और फास्टेस्ट डिलीवरी करने मुझे लगता है 9 डाल चुके हैं। फ्री हिट है, फ्री हिट का मौका ताया उठाएंगे कि नहीं उठाएंगे ये देखना पड़ेगा। काफ़ी बढ़िया बल्लेबाज है, अच्छी टाइमिंग के लिए उन्हें जाना जाता है। दादर गांव की काफ़ी देर तक वो कप्तानी कर चुके हैं, अभी भी वही कप्तान है। रूपेश गेंदबाजी करेंगे ताया जी के लिए और फ्री हिट है, इस फ्री हिट का मौका लगाते हैं, इस मौके के ऊपर चौका या छक्का लगाते हैं कि नहीं लगाते ये देखना होगा। फिर से एक बार बल्ला घुमाया, गेंद रुकने वाले नहीं है, गेंद रुकने का नाम ही नहीं ले रहे क्योंकि ताया है अपने बॉडी से इतनी पावर जनरेट कर रहे हैं कि गेंद को सीधे तारामंडल में आराम करने के लिए भेज रहे हैं। वो बोल रहे हैं कि वहां से गेंद उठा के लाओ, फिर से मैं भेजूंगा वहां पे, क्योंकि ठोकम टॉप गल्लेबाजी कर रहे हैं। जली को आग कहते हैं, बूजी को खाक कहते हैं दोस्तों, और ये छक्का मारने वाले बल्लेबाज को दादर गांव का ताया कहते हैं। फिर से एक बार बल्लेबाज दौड़ लगाएंगे गेंदबाज की बल्लेबाज की ओर, फिर से एक बार बल्ला घुमाया और इस बार गेंद जाएगी फील्डर के हाथ में। हेलो हेलो भेजा ना मैम दूसरे नंबर से, मेरा नंबर बंद है, मैं दूसरे नंबर से भेजा है, देखो मैम। ओके मैम, हाँ आज ही भेजा है, मैं बोला था उसको, मेरा मोबाइल बंद पड़ गया इसलिए। हाँ मैम वो तो जिससे मेरा व्हाट्सएप चालू नहीं है, दूसरा मोबाइल में डाला है सिम कार्ड, मैं तो मैं ही भेज देता हूँ बाबू। हाँ भेजे हैं मैम, आप मुझे टेक्स्ट करो मैसेज, मोबाइल नंबर इस पर भेजता हूँ मैं। ओके ओके, मैं एक प्रोग्राम में मैम बिजी हूँ थोड़ा सा, इसलिए थोड़ा सा डिले हो रहा है। ओके ओके। रूपेश फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर रेडी है, गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंद शफल करके खेलने की कोशिश थी, फुल टॉस गेंद थी, उसको स्क्वायर लेग रीजन में खेला है, वहाँ पे फील्डर तैनात है, वो जब तक गेंद के ऊपर आएंगे उठाएंगे फेंकेंगे तब तक 2 रन हासिल किए हैं इन दोनों ही बल्लेबाज ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिले दादर गांव के दोनों ही ओपनिंग के तौर पर आए हुए बल्लेबाज ताया और मंगेश के बीच में। मुझे लगता है बादल को अभी ओपनिंग में नहीं भेजा है, थोड़ा सा टाइमिंग सेट करे। स्कोर बोर्ड पर रन है 26, बादल इस टीम में नहीं है, ऐसे लग रहा है 2 टीम हो गई कि क्या। फिर से एक बार बल्ला घुमाया, आसमान में गेंद थी, फील्डर को गेंद ने चुना था लेकिन वो फील्डर को उस गेंद को उस फील्डर ने पसंद नहीं किया, इसलिए छिटक गई उनके हाथों से। और देखा जाए तो इस बल्लेबाज को मौका मिल चुका है, इस मौके के ऊपर चौका मारता है कि नहीं देखना होगा, क्योंकि दोस्तों जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। तो दोस्तों जो मौका मिला है उस पर चौका लगाओ। मुझे लगता है बॉडी को छू के गेंद गई है, इसलिए अंपायर ने डिसीजन लिया है कि ये डॉट गेंद है। निर्धारित 4 ओवर में से 2 ओवर का खेल हो चुका है। स्कोर बोर्ड पर रन देखने को आपको मिलेंगे 27 रन। काफी अच्छा बल्लेबाजी कर रहे हैं ताया और मंगेश ओपनिंग के तौर पर बल्लेबाज आ चुके हैं। अभी भी 22 यार्ड के स्पीच के ऊपर उपलब्ध है और जो उपलब्धियां उन्होंने दिखाई है उनकी टीम के लिए काफ़ी बढ़िया है, उनकी प्रशंसा करनी पड़ेगी। जिस तरह से ओपनिंग बल्लेबाज खेलने चाहिए उस तरह से ओपनिंग की उन्होंने ओपनिंग दी है और स्कोर बोर्ड पर रन आपको देखने को मिलेंगे
27 रन। अभी तक देखा जाए तो 2 ओवर है, स्लॉग ओवर का भी एक ओवर आना बाकी है चौथे ओवर का। ये तीसरे ओवर के खेल में किस तरह से खेल दिखाएंगे ताया और मंगेश देखना होगा। और ये विकी आ चुके हैं गेंदबाजी में, तो काफी अगर देखे जाए तो हट्टे कट्टे गेंदबाज है, ज्यादा हाइट भी अच्छी है। ग्लैन मैगरा होते वो भी अपने हाइट का अच्छे इस्तेमाल किया। अभी जेसन होल्डर है, वो जो हाइटेड गेंदबाज होते हैं वो अपने हाइट का गेंदबाजी में काफी किफायती गेंदबाजी करते ऐसे माना जाता है। तो ये देखना होगा विकी किस तरह से गेंदबाजी करते हैं। मंगेश ने अच्छा शॉट, मंगेश का अगर देखा जाए तो जो बैटिंग का पोजीशन था ऐसे लगा कि वो स्क्वायर लेग रीजन में गेंद खेलना चाहते थे, लेकिन गेंद को इन टाइम पे दोनों ने देखा तो गेंद को खेल दिया कवर के रीजन में, वहां पे फील्डर मौजूद था। और स्कोरबोर्ड पर रन है 28 रन है। अभी भी अगर देखा जाए तो ओपनिंग के दोनों ही बल्लेबाज मैदान के ऊपर है, गेंदबाजी कर रहे हैं विकी। फिर से एक बार अक्रॉस द बैट खेलने की कोशिश थी, लेकिन कोशिश कामयाब हुई, लेकिन 2 रन मुझे लगता है मिलेंगे ताया और मंगेश को। अच्छी रन बिटवीन द विकेट। पहले जब से संघाची धावसंख्या म्हणजे 43. रॉयल स्टॅकचा खांबाच आणलाय तुला ब्रँड नंतर बोलू पुढची टीम डिक्लेअर केली काय कुठली टीम आहे ते सांगा ऐकू तुम्ही निकेत सांगाची दुसरी टीम सांग एक मिनिट टीम सांग हो टीमच सांगते बघ असला मग काय अरे लाईट गेलती म्हणून हॅलो टीम सांग, नाव सांग. हे बॉलरचं नाव काय रे? कोपरकडनं गोलंदाज येतो म्हणजे आकाश. बघूया, आणि जरी पाऊस पडला तरी सामने चालू राहतील हा दोन्ही संघाने. आणि खराब क्षेत्ररक्षणाने 4 रन मिळाले ते म्हणजे दादर या संघाला. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 47 म्हणजे 47. कुठली टीम आहे सांग मला आता. उंबरडे वर्सेस
पुढील सामना उंबर्डे वर्सेस हर्ष 11 दुर्शत. दोन्ही टीमचे संघनायक कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस उडवण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. कराय 2 वर थांबलो होतं. आता मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अचूक हेरलं आणि निश्चितच आपण पाहिल्यानंतर पंचांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 22वा नियम या गोलंदाजावर लादला गेला दंडात्मक कारवाईला याला सामोरं जावं लागतोय आणि या दंडात्मक कारवाईनिशी संघाच्या धावसंख्येत निश्चित वाढ होते. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 49. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अद्याप ही सलामीची विद्यमान जोडी ही खेळपट्टीवर इथे उपस्थित आहे आणि बघूया कशा पद्धतीने अजूनही फलंदाजी करते आपल्या संघासाठी. आता मात्र सुरेख चेंडू, बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क झाला नाही पण बाईटच्या स्वरूपात धावसंख्या मिळेल. मला वाटते खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. यष्टीरक्षकाने चेंडू अडवला होता पण तो व्यवस्थितरित्या गोलंदाजाला गॅदर करता आला नाही. त्याचा परिणाम पाहिला, जिथे 1 धावसंख्या होती तिथे 2 धावसंख्या मिळते. दादर या संघाला मंगेश आणि छाया या दोन्ही फलंदाजामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि धावफलकावर धावा लागल्यात 51. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होते फलंदाजाच्या दिशेनं. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार गोलंदाज हे पाहायचं आपल्याला. आता मात्र खराब चेंडू, पंचांकडून याची दखल घेतली जातोय पण आता मात्र छाया यांनी कुठेतरी निर्णय घेतला की मंगेश यांनी माघारी गेलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये जी पॉवर आहे, क्षमता आहेच फलंदाजी करण्याची, कारण त्याने अद्यापर्यंत बरेच चौकार आणि षटकार लावलेले आहेत. तर त्याला अद्यापही वाटते की ती कॅपॅसिटी आहे आणि तो रिदम आहे, तो आपण कंटिन्यू करू शकतो पुढे आणि त्या कारणामुळे छाया हे आता त्यांनी स्ट्राईक घेण्याचा निर्णय घेतला आणि मंगेश सारखा सलामीचा चांगला फलंदाज त्याला माघारी परतावं लावलं. पण हा जो निर्णय आहे छाया हा किती योग्य ठरवतात हे येणाऱ्या वेळेमध्ये कळणार आहे, कारण रिक्स घेतलेली आहे त्यांनी. कारण प्रत्येकाची वेळ असते, आज छायाची वेळ आहे, चांगली फलंदाजी करतोय आणि मंगेशनी देखील टर्नओव्हर घेतला असता कारण तो सेट झालेला होता. त्यांनी पिचचा त्याला अजूनपर्यंत 2 षटक खेळलाय, म्हणजे अनुभव आलेला आहे त्याला कशा पद्धतीने त्याला खेळायचं होतं आणि तशा फलंदाजाला त्यांनी माघारी परतवलंय आणि एक रिक्स घेतलेली आहे. तर निश्चितच लाईफमध्ये रिक्स कधी कधी घ्यावी लागते आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत असतात. तर ही जी रिक्स आहे ती छाया याने घेतलेली आहे, ते कशा पद्धतीने ही रिक्स पुढे कंटिन्यू करते पाहायचं आहे. आता मात्र सुरेख चेंडू, छाया यांना असं वाटलं की चेंडू उचली घेईल पण चेंडू खाली राहिला आणि त्या कारणामुळे बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि बॅट थोडी डिले झाली चेंडूपर्यंत पोहोचण्यात आणि तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. या पद्धतीने वेगवान चेंडू फेकण्यात आला होता या गोलंदाजाकडून आणि खरोखर अप्रतिम गोलंदाजी करतोय पण कधी कधी या गोलंदाजाचा रिदम बदलतोय. आपण पाहिलं, 1 चेंडू चांगला फेकतोय, 1 चेंडू वाईट फेकतोय, 1 चेंडू चांगला, 1 नो, अशा पद्धतीचे त्याची गोलंदाजी चालू आहे. सुरेख फटका, पॉवर जनरेट केली आपल्या खांद्यामध्ये आणि ती पॉवर पूर्णपणे त्याने झोकून दिली बॅटमध्ये. निश्चितच संत ज्ञानेश्वर म्हणतात, भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बल विना शक्ती बोलू नये. जी बल यांनी लावलं त्याच्यामुळे शक्ती एक्झिक्यूट झाली आणि या शक्तीचा वापर छाया याने दाखवून दिला की षटकारानिशी आणि खऱ्या अर्थानं याने न्याय दिला तो आपल्या फलंदाजीला आणि त्याने जो निर्णय घेतला होता मंगेशाला माघारी परतवण्याचा तो योग्य ठरून दाखवला छाया यानं आणि खरंच कौतुक करावं लागेल छाया याचं. आता मात्र डेंजर एरियामध्ये चेंडू टाकला जातोय, डेंजर हाईटवर चेंडू टाकला जातोय. पंचांकडून वॉर्निंग येतोय, नो देण्यात आलेलं आहे पंचांकडून आणि निश्चितच आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे फ्री हिट असणार आहे. तर या फ्री हिटचा छाया कशा पद्धतीने फायदा घेतोय हे देखील आपल्याला या चेंडूवर पाहायचं आहे. मी मगाशी विश्लेषण केलं या गोलंदाजाचं. आपण गोलंदाजी याची पाहिली तर 1 चेंडू चांगला फेकतो, 1 चेंडू वाईट, 1 चेंडू चांगला, 1 चेंडू वाईट, अशा पद्धतीची गोलंदाजी चालू आहे. आणि तर असं बघितलं गेल्यानंतर याच्या गोलंदाजीचा फटका हा पुरेपूर कोपर या संघाला बसतोय आणि त्यांच्या विपक्षी संघ दादर या संघाला त्याचा फायदा होतोय आणि छाया सक्षम आहे या संधीचा फायदा घेण्यासाठी.
आता मात्र सुरेख फटका, वीरेंद्र सेवागची आठवण करून दिली आणि अशा पद्धतीने घात करतोय की एक गाव दोन तुकडे, अशा पद्धतीची फटकेबाजी चाया यांच्याकडून दादर संघाच्या वतीनं आपल्याला इथं पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी, निश्चितच प्रेक्षकांची मनं जिंकणारा, अगदी कौतुक करावं, अगदी प्रशंसा करण्यायोग्य फलंदाजी चाया करतोय आणि दादरच्या मायबाप रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतोय. पुन्हा यॉर्कर चेंडू, आता मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्रामध्ये चाया फसला जातोय. बॅटची लिडिंग एज घेतोय आणि चेंडू सरळ जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. तिथं थर्डमॅनमध्ये शतरक्षक तैनात. निर्धारित 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 66 आहेत, म्हणजे जवळपास 67 धावसंख्या जमवायच्या. पंचांना पाणी घेऊन जायचं आहे. व्हॉलेंटियरला विनंती असेल. चांगली फलंदाजी चाया यांनी करून दाखवली. ताया यांनी मध्ये ताया याचं 43 धावांचं. क्राईम ब्रँच नवी मुंबई श्री महेंद्र म्हात्रे दुर्शेत रायगड भूषण 2020, वंदे वेद फाउंडेशन इंटरनॅशनल अवॉर्ड 2021, हर्ष 11 टीमचे कॅप्टन, एक संयमी कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आहे असे श्री महेंद्र म्हात्रे मॅन फ्रॉम दुर्शेत यांना मी विनंती करतोय की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपला यथोचित सत्कार इथे होणार आहे. आदरणीय सन्माननीय क्राईम ब्रँच नवी मुंबई महेंद्र म्हात्रे दुर्शेत गावचे सुपुत्र, रायगड भूषण प्राप्त, वेद फाउंडेशन इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त, हर्ष टीमचे एक संयमी कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. यूट्यूब दादाला विनंती असेल आपल्या कॅमेऱ्याचा फेस इकडे करायचा आहे. आदरणीय सन्माननीय क्राईम ब्रँच नवी मुंबई श्री महेंद्र म्हात्रे दुर्शेत रायगड भूषण प्राप्त 2020, वेद फाउंडेशन इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त 2021, हर्ष टीमचे कॅप्टन व एक संयमी कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे असे आदरणीय सन्माननीय दुर्शेत गावचे सुपुत्र श्री महेंद्र म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान सत्कार इथं होत आहे. सत्काराचं स्वरूप आहे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या सामन्याची सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं यथोचित सन्मान करण्यात येत आहे. ते इथं वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद आणि त्यांचे आभार. यापुढचा होणारा सामना आहे तो दुर्शेत विपक्ष उंबरडे आणि आपण पाहिलं आता तर कोपर विपक्ष दादर हे दोन झुंजार संघ, बलाढ्य संघ यांच्यामध्ये हमरी तुमरीची लढाई या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर निश्चितच या हमरी तुमरीच्या लढाईमध्ये निर्धारित 4 षटकामध्ये दादर संघाने 66 धावसंख्या उभ्या केल्यात आणि त्याचबरोबर या 66 धावसंख्येमध्ये ताया या दादरच्या फलंदाजानं स्वतः 43 धावसंख्या उभारली आणि 67 धावांचं आव्हान ठेवले. तर कोपर या संघापुढे कोपर संघाचाही विचार केला तर त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. बाबू असेल त्याचबरोबर आवा असेल. बाबू हा चांगला फलंदाज आहे. त्यांनी आपल्या फलंदाजीची जादू हे निश्चितच आपल्या हमरापूर विभागामध्ये दाखवलेली आहे आणि त्याची ध्येय यष्टी पाहिली तर निश्चितच असा वाटतोय की इथून चेंडू सरळ इरवाडीला ट्रॅव्हल होणार आहे आणि खऱ्या अर्थानं ते समीकरण जे आता मी काही बोललो ते त्या शब्दांना तो मान देतोय की नाही हेही पाहायचं आहे, कारण त्याचा प्रयत्न अडवण्यासाठी हा गोलंदाज आहे मंगेश. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अचूक हेरलं आणि त्यांनी वाईट घोषित केलेला आहे. मंगेशांचा पहिला चेंडू खराब आणि वाईटच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्याला गती मिळते आणि सुरुवात होते 1 धावसंख्येने. पुन्हा एकदा मंगेश
गोलंदाजी मार्कवर सज्ज. दोन धावसंख्या झालेली आहे कोपर या संघाची. निश्चितच मंगेश टू आवा. सुरेख गोलंदाजी मंगेश यांनी जो वेग प्राप्त केला होता त्याच्या या गोलंदाजीवर आणि त्या वेगाचं प्रत्युत्तर कुठेतरी नव्हतं. बॅटची थोडीशी कडा घेतली आणि चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाजूला रेंगाळत राहिला आणि तत्पर्यंत मग तो चेंडू अडवला जाणार. तोपर्यंत एकही धाव घेण्याची संधी दिलेली नाही. दादरगावचे नितेश पोलीस यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. तरी त्यांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आता मात्र सुरेख चेंडू, वेगवान चेंडू आपण पाहू शकताय. जो वेग आहे त्या वेगाचं प्रत्युत्तर हे कोपर संघाच्या फलंदाजाकडे नाही. ज्या पद्धतीने आवा वेगवान गोलंदाजी कोपर संघाच्या वतीने करत होता त्याचं प्रत्युत्तर म्हणून मंगेश हा चांगली गोलंदाजी करत आहे दादर संघाच्या वतीने. दादर संघाचं कौतुक करावं लागेल. निश्चितच कुठल्याही पद्धतीचं मैदान उपलब्ध नसताना देखील अशा पद्धतीचे खेळाडू आपल्या दादर गावामध्ये उत्पन्न होत आहेत आणि निश्चितच चांगला दर्जेदार खेळ मायबाप रसिक प्रेक्षकांना दाखवत आहेत. आता मात्र उजव्या यष्टीचा खूपच जाणार. आता मात्र मंगेश याला कुठेतरी वेगावर नियंत्रण मिळवता येत नाही. नियंत्रण भटकलं जातो. आपण पाहिलं गाडीचं एकदा नियंत्रण गेलं की दिशा भरकटली जाते. त्याचप्रमाणे गोलंदाजाचं नियंत्रण गेलं की गोलंदाजाची दिशा भरकटली जाते. पण गाडीचं नियंत्रण गेलं, गाडीची दिशा भटकली ते पंच नसतात बघायला. पण या क्रिकेटमध्ये गोलंदाजाची दिशा भरकली की निश्चितच पंच हे बघायला असतात आणि पंच मग काय दाद करत नाही. पंच हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 22वा नियम त्यांच्यावर लादला जातोय. आता मात्र देखना फटका, आकाशाला गवसनी गारत, आकाशाला ललकारणी देत चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या वरून 6 धावसंख्येसाठी. अफलातून फटका पाहायला मिळाला आवा याच्या फलंदाजीतून. निश्चितच त्या विभागात आपण त्या झोनमध्ये षटकार मारला त्या झोनमध्ये कोपरचे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत. त्याने दाखवून दिलं की देखो भाई आवा ये गेंद तो छक्के के रूप में आवा. तर चांगली गोलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल होते तर यूट्यूबच्या दादाला विनंती असेल की कॅमेरा जरा इकडे रोटेट करायचा आहे आणि नाणेफेकीचं क्षणचित्र इथे टिपायचं आहे. पुन्हा एकदा मंगेश. आता मात्र खराब चेंडू मंगेश याचा आणि पंचांकडून याला ची दाद घेतली जाते. इंडिया प्रिंट समोरच आहे पोलीस स्टेशनच्या समोर. इंडिया प्रिंट आहे. पुन्हा एकदा मंगेश. आता मात्र पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ आकाशात राहिला. त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला तो कार्पेटमध्ये आणि तिथून मग चेंडू उचलण्यात आला, फेकण्यात आलेला आहे. आणि जोपर्यंत चेंडू फेकला जाणार तोपर्यंत आवा आणि त्याचबरोबर बाबू या दोघांनी पण 2 धावसंख्या काढलेली आहे. 2 धावसंख्येनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा दिसतील 12. अद्याप या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच थोडासा कुठेतरी मंगेश यांच्या गोलंदाजीमध्ये सरावाचा अभाव दिसतोय. त्याच्यामुळे कधी कधी शॉर्टपिच चेंडू आणि खराब चेंडू त्यांच्याकडून पाहायला मिळेल. तरीही मी कौतुक करू इच्छितो दादर संघाचे. आता मात्र सुरेख गोलंदाजी. आता मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त करतोय मंगेश स्वतः गोलंदाज आहे आणि नितीचे तायाही त्यांना चांगलं मार्गदर्शन करतायत. असं म्हटलं जातं डॉक्टरचं चातुर्य कंपाऊंडरला माहिती असतं आणि गोलंदाजाचं चातुर्य हे यष्टिरक्षकाला माहिती असतं आणि त्या पद्धतीने त्याला माहीत असलेलं चातुर्य हे गोलंदाजाला सांगत आहे. आता मात्र जास्त हाईटला चेंडू गेला त्या कारणाने पंचांकडून याची दखल घेतली गेली आणि नो बॉल देण्यात आलेला आहे. आणि नो बॉलच्या स्वरूपात मला ते आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे हा फ्री हिट असणार आहे. तर या फ्री हिटचा कितपत फायदा उठवते आवा
मंगेशाच्या गोलंदाजीवर हे आपल्याला पाहायचं आहे. संधी तर आहे मोठा फटका मारण्याची, कारण त्याला फ्रीडम मिळालेला आहे. तर या चेंडूवर तो षटकार खेचतोय की हा चेंडू निर्धाव फेकतोय हे पाहायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण मंगेश यांनी जो वेग प्राप्त केला होता या गोलंदाजीवर तो कुठेतरी फलंदाजाला समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख चेंडू होता म्हणावं लागेल, कारण फलंदाजालाही धड समजला नाही, यष्टीरक्षकालाही समजला नाही. चेंडू सरळ अडवला तो पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने, पण त्या अंतर्गत मला वाटतं एक धावसंख्या ही काढली होती आणि एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 13. तोय साहिल टू आवा. आता मात्र सुरेख गोलंदाजी मी मागाशी म्हटल्याप्रमाणे चांगलं मार्गदर्शन करत आहेत ताया आपल्या गोलंदाजासाठी, आणि त्यांनी जे मार्गदर्शन केले या साहिल याला ते त्याचं उत्तर निश्चितच साहिल यांनी या चेंडू मागं दिलं आहे. पुन्हा एकदा साहिल टू आवा. आता मात्र चांगली गोलंदाजी आवा साहिल यांची. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चांगला चेंडू होता, पण दिशा भरकटली गेली, त्या कारणाने पंचांनी याची दखल घेतली. पण आवा हे प्रेशरमध्ये आले आणि तो प्रेशर कुठेतरी त्यांना मला वाटतं घेता आला नाही आणि स्वतः डगआउटमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांची जागा घेण्यासाठी फलंदाज आलेला आहे खेळपट्टीवर. त्याचं नाव काय? रुपेश. मला वाटते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थान विपक्ष इंग्लंड या दोन संघांमध्ये सामना चालू आहे आणि जवळपास आपल्या वाटते 297 धावसंख्या झाल्या 5 विकेटच्या मोबदल्यात. दरम्यान साहिल पाहूया दादर संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आता मात्र सुरेख फटका होता, बॅटची मला वाटते कडा घेतोय आणि तिथे अडवला जाते. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, पण तेवढासा टायमिंग झाला नाही बाबू यांचा आणि चेंडूने ट्रॅव्हल केलं थर्डमॅनच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यांनी अडवलं आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान आता पाहूया पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्ग सज्ज होते, प्रस्थान करतोय फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र चांगला फटका आकाशाला गवसणी घालत पाहूया कितपर्यंत प्रवास करतोय. आता मात्र चेंडूने प्रवास केलाय तो सीमारेषा पलीकडं 6 धावसंख्येसाठी आणि या 6 धावसंख्येनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि धावफलकावर धावा लागतात 22. धावसंख्या झालेली आहे 22. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे साहिल, फलंदाजी मार्कवर सज्ज आहे बाबू. सुरेख पटवा बाबू याचा पॉवर जनरेट केली आणि या पॉवर जनरेट केल्यानंतर बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला आणि एक चांगला साऊंड निर्माण झाला आणि त्याचा परिणाम पाहिला तर चेंडू सरळ लॉग ऑन सीमारेषेच्या वरून 6 धावसंख्येसाठी. चांगला फटका बाबू यांच्या बॅटमधून इथं पाहायला मिळतोय आपल्याला या टुर्नामेंटमध्ये आणि त्याची ध्येय यष्टी पाहिली मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या बाहूमध्ये एवढी ताकद आहे की निश्चितच इथून चेंडू इरवाडीला जाऊ शकतो. धावफलकावर धावा आहेत 28. धावफलकावर धावा 28. आता मात्र पुन्हा एकदा बघू आपण यष्टीरक्षामध्ये परिवर्तन. धावफलकावर धावा 28 असताना 39 धावसंख्येची गरज. 39. चांगला चेंडू. आता मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाली.
आता मात्र यॉर्कर चेंडू क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र फेकला जातोय साहिल यांच्याकडून, पण तेवढ्यात चांगल्या पद्धतीने चेंडू टोलावून काढण्यात चांगलं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, ते बाबू यांच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं. कारण याच्या अगोदरच्या चेंडूवर षटकार घेतला आणि तदनंतर बॅटची थोडीशी कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला तो फाईन लेगच्या दिशेनं. तिथं शतरक्षक तैनात होता, तो चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत 2 धावसंख्या काढल्या आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढी झाली आणि निर्धारित 4 षटकांमधून 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत 30. साहिल याचं खूपच महागडं षटक मानावं लागेल ते दादर या संघासाठी, कारण निश्चितच ज्याच्या संघनायकानं चांगली गोलंदाजी करण्यासाठी त्याला निवडलं होतं, पण ती निवड काही साहिल यानं सार्थक ठरवली नाही. कारण आपण पाहिलं तर तब्बल मला वाटते त्याच्या षटकामध्ये 17 धावसंख्या त्यांनी खर्च केल्या आणि तदनंतर आपण पाहू शकता आता यूट्यूबच्या स्क्रीनवर गोलंदाज आहे सूरज, स्ट्राईकला फलंदाज आहे रुपेश, चांगला फलंदाज आहे, त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे बाबू, तोही देखील चांगला फलंदाज. कशा पद्धतीने दोन्ही फलंदाज कामगिरी करतात हे पाहायचं आहे. चांगला फटका अक्रॉस द बॅट फटका खेळून काढलाय, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतोय रुपेशांची आणि मला वाटते वैयक्तिक त्याचं 1 धावसंख्येने तो खातं खोलतोय आणि संघाला पोचवतोय 31 या धावसंख्येवर. आता धडाकेबाज फलंदाज, चांगली ध्येयष्टी असलेला फलंदाज, एक हुकमी एक्का कोपर संघाचा स्ट्राईकला आहे. फुल टॉस चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा फटका फसतोय. ज्या पद्धतीने टायमिंग व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं टायमिंग इथं होत नाही. परिणाम आपण पाहिला तो चेंडू सीमारेषा पलीकडे जायला पाहिजे होता, तो सीमारेषा अलीकडे चेंडू राहतोय आणि या चेंडू मागं 2 धावसंख्या फक्त जमवतोय तो बाबू. आता मात्र तो एक फटका शफल करून खेळण्याचा प्रयत्न बाबू यांचा काय होते पाहूया. आता मात्र चेंडूने वेग प्राप्त केला होता आणि कार्पेटला आग लावत चेंडू सरळ जातोय फाईन लेग सीमारेषा क्रॉस करून 4 धावसंख्येसाठी. धावफलकावर धावा आहेत 37 धावसंख्या जमवलेली आहे ती कोपर या संघानं. निर्धारित 4 षटकामधून 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथकावर असताना गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाज आहे दादर संघाच्या वतीनं सूरज. कशा पद्धतीने अजून उर्वरित चेंडू फेकतोय आणि कशा पद्धतीने बाबू आणि रुपेश कोपर या संघासाठी फलंदाजी करतोय हेही आपल्याला तितकंच पाहावं लागेल. पुन्हा एकदा सूरज टू बाबू. आता मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अचूक हेरलं आणि त्यांनी सांगितलं की हा चेंडू वाईट आहे आणि वाईटच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा दिसतील आपल्याला 38. पुन्हा एकदा सूरज टू बाबू. आता मात्र शफल करून खेळलेला चेंडू पाहूया काय होतोय. आकाशात चेंडू आहे. आता मात्र 2 फिल्डरांच्या मधोमध चेंडू पडतोय, म्हणजे आपण असं बोलायला हरकत नाही सेफ झोनमध्ये चेंडू पडतोय आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केले जाणार तोपर्यंत बाबू आणि रुपेश यांनी आपली चांगल्या रनिंग बिटवीनच्या जोरावर 2 धावसंख्या जमवलेल्या आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहायला मिळते आपल्याला इथे. सुरेख फटका, एक देखना फटका पाहायला मिळतोय आपल्याला तो सूरज बाबू यांच्या माध्यमातून. एक चांगली फलंदाजी आणि तेवढीच खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ताया ही वारंवार गायडन्स करताना गोलंदाजाला, पण त्या गायडन्सचा कुठेतरी उपयोग होत नाही. निश्चितच ताया आपल्या गोलंदाजाचं मनोबल वाढवत आहेत, पण सूरज ज्या पद्धतीने बाबू ज्यापर्यंत गोलंदाजी करतोय चांगला समाचार घेताना पाहूया काय होतोय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बाबू यांचा. आकाशात जास्त उशीर राहिला बोलायला हरकत नाही.
उंची जास्त होती आणि लांबी कमी होती. परिणामस्वरूपी चेंडूने गाठलं ते क्षेत्ररक्षकाला आणि परिणामस्वरूपी बाबू याला आता मात्र डगआउटमध्ये परतावं लागतोय. ते सूरज याच्या गोलंदाजीवर जो आक्रमक फलंदाज करणारा बाबू आता मात्र खेळपट्टीच्या बाहेर जातोय. जी काही धुरा होती जिंकण्याची ती जास्तीत जास्त सूरज याच्या खांद्यावर होती, बाबू याच्या खांद्यावर होती, पण त्याच्या त्या धुरा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज येतोय आवा. मला वाटते सलामीला एक आवा होता, तो आवा आता परत आवा आलाय आणि दोन्ही आवा कोपर या संघासाठी आपलं योगदान देत आहेत. हॅलो यश, तुम्ही सकाळी ते फोटो नाही पाठवले का? मी दुसरा त्या नंबरला पाठवा आता परत तेच फोटो. आतीन हा ना, हा करते टेक्स्ट मेसेज टेक्स्ट करते टेक्स्ट. कोणाला येत? आतीन बोला 21 रनची गरज. आतीन हा गोलंदाज आले, अनुभवी गोलंदाज आहे. निश्चितच रावेगावमध्ये मी पहिला बघितलं होतं खेळताना आणि पुन्हा एकदा बघतोय आणि खरंच एक अप्रतिम देखना प्रशंसा करण्यायोग्य फटका खेळतोय तो हा रुपेश फलंदाज. आणि मला वाटतं असं दाखवून दिलं की हमरापूर प्रीमियर लीगमध्ये त्याला कर्णधार का बनवलं होतं. माझ्यासमोर प्रश्नचिन्ह होता की कारण रुपेशाला मी कधीही फलंदाजी करताना पाहिलं नव्हतं, पण आत्ता फलंदाजी पाहता मला असं कळलं की ह्या कारणामुळे हमरापूर प्रीमियर लीगमध्ये त्याला कर्णधार करण्यात आलं होतं आणि खरोखर एक चांगली फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या शब्दांना तो पुरेपूर न्याय देतोय. आता कुठेतरी अतीत हा दडपणाखाली येतोय रुपेश याच्या फलंदाजीवर. आता मात्र अतीन यांची लाईन आणि लेंथ बिघडतोय, नियंत्रण जातोय, दिशाहीन मारा होतोय, पंचांकडून दखल घेतली जातोय अतीन यांची आणि दंडात्मक कारवाईला यांना सामोरं जावं लागतोय आणि दंडात्मक कारवाईनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावफलकावर धावा दिसतील 53. 5 चेंडू 14 धावसंख्या अशा पद्धतीचं समीकरण येऊन थाटलेलं आहे ते दादर विपक्ष कोपर या संघामध्ये आणि निश्चितच प्रत्येक दोन्ही संघाचे खेळाडू फलंदाज असतील आणि त्याचबरोबर गोलंदाज असतील हे चांगल्या पद्धतीने कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. अतीन यांना मला वाटते बदल करण्यात येत आहे. हॅलो हॅलो बोल, हॅलो बोल, काय कानाचं त्याला बोलू कमी कर. बघ मग घेतच का नाही, बघ मग घे हो दे खर्च. पुन्हा एकदा देखना फटका रुपेशांच्या माध्यमातून खूपच चांगला फटका मारला होता, पण तो फटका काही यशस्वी झाला नाही. चेंडूनं गाठलं क्षेत्ररक्षकाला आणि रुपेश सारख्या एक चांगल्या फलंदाजाला मला वाटते डगआउटमध्ये परतावं लागतोय. त्यांचा निर्णय मला वाटते कुठेतरी अचूक ठरवलेला आहे ताया याचा, कारण त्याने अतीन या गोलंदाजाला ते चेंज करणार होते, पण ताया याने दाखवून दिलं की नाही मी चांगली गोलंदाजी करू शकतोय आणि ज्या रुपेशने षटकार मारला त्याच रुपेशला डगआउट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न अतीन याचा यशस्वी झाला. परिणाम आपण पाहिलं तर आता कुठेतरी समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र आक्रमक फलंदाज रुपेश असेल त्याचबरोबर बाबू असेल हे दोन्ही फलंदाज आता मात्र डगआउट मध्ये परतले. आता मात्र जबाबदारी पूर्ण असणार आहे ती आवा या फलंदाजावर. गोलंदाज आहे अतीन.
आता मात्र सुरेख चेंडू होता, फटका मारण्यासारखा होता मोठा, पण आवा यांना काही खेळता आलं नाही आणि आतिन यांनी आपल्या अनुभवाचा वापर केला. फुलटॉस चेंडू स्लोवर डिलिव्हरी केली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि तदनंतर आपण पाहिलं तर आता स्ट्राईकला फलंदाज आलेला आहे विकी. विकीकडे बघितल्यानंतर चांगली देह यष्टी आहे, पण त्या देह यष्टीचा उपयोग चौकार आणि षटकाराच्या मारण्यासाठी करतोय की नाही अतिन यांच्या गोलंदाजीवर हे देखील आपल्याला पाहायचं आहे आज. चांगला फटका, देखना फटका, आकाशाला गवसणी घालणारा होता, पण आता मात्र पाहिलं आपण तर उंची जास्त लांबी कमी, परिणाम स्वरूपी चेंडूनं विसावा घेतला तो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि परिणाम स्वरूपी अतिन यांच्या गोलंदाजीवर विकी याला डगआउटमध्ये परतावं लागतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय, कारण मी सांगू इच्छितो की ताया हा कर्णधार आहे, त्यांनी निर्णय घेतला होता अतिन यांना बदलण्याचा, पण त्यांनी तो निर्णय कुठेतरी अचूक ठरवून दाखवला की त्यांनी दाखवून दिलं मी गोलंदाजी करू शकतो आणि त्याने 3 विकेट सलग मिळवलेले. आता मात्र समीकरण बदललंय, 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असणार आहे. निश्चितच काहीतरी चमत्कारच कोपर संघाला वाचवू शकतो या टुर्नामेंट मधून. फुलटॉस चेंडू, एक लॉलीपॉप चेंडू देत आहेत, पण ते खेळण्यात अपयशी ठरते आवा. कदाचित जर अतिन यांना बदललं असतं तर कदाचित मला वाटते पुढच्या गोलंदाजाला त्यांनी फटकारलं असतं फलंदाजानं, कारण आपण पाहिलं अतिन हे व्हेरिएशन आणत आहेत, स्लोवर डिलिव्हरी करत आहेत आणि त्या स्लोवर डिलिव्हरीमध्ये वारंवार फसत आहेत ते कोपरगावचे फलंदाज आणि परिणाम आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेत जात असताना कोपर हा संघ आणि विजयाकडे वाटचाल करत असताना दादर हा संघ. आता मात्र जानता राजा दादर या संघानं कोपर या संघावर मात केलेली आहे आणि पुढच्या फेरीमध्ये त्याने प्रवेश दाखल केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच या सामन्यासाठी ताया यानं इथे